नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला आहे ना मांदेलीची फिश थाळी दाखवते। आता या थाळीला तुम्ही फिश थाळीच म्हणू शकताय, कारण बाजारात जर कुठल्याही प्रकारची मच्छी जर मिळाली नाही तर मग ही मांदेली घेऊन तोंडी लावण्यासाठी तर म्हटलं चला मग आता हेच आपण मांदेली बनवूया आणि मस्त असं दुपारचं जेवण करूया। खूप छान चविष्ट झालेली मांदेलीची थाळी, आता याला तुम्ही थाळीच म्हणा आणि अतिशय चविष्ट झालेली आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर चला इथे व्हिडिओला मी इथे सुरुवात केलेली आहे। मार्केटमधून मच्छी कुठल्याच प्रकारची उरलेली नव्हती, उशिरा गेल्यामुळे मला फक्त ही मांदेली दिसली तर मी घेऊन आले। चला म्हटलं आपल्याला तोंडी लावायला तरी ही मांदेलीची मच्छी आपल्याला होईल। फक्त 30 रुपयांना भेटलेली एवढी सगळी मांदेली आणि ताजी होती त्याच्यामुळेच मी घेतलेली आहे। मग आणल्यानंतर चांगली डोकी वगैरे त्याचे खवलं सगळं काढून घेतलेले, शेपटीसुद्धा काढून घेतली आणि स्वच्छ 5 ते 6 पाण्यामध्ये ही मांदेली धुवून घेतलेली आहे आणि अशी वेगवेगळ्या भांड्यामध्ये वेगळी केली आहे। छोट्या छोट्या ज्या मांदेली होत्या त्या मी थपथपीत करण्यासाठी ठेवलेल्या आहे। हिरवा आपण थपथपीत करूया त्या मांदेलीचं। आणि इथे बघा तळायला घेतलेलं आहे। ह्या वाटणामध्ये ना हे जे हिरवं वाटण तयार केलं त्याच्यामध्ये लसूण आहे, 2 मिरच्या, थोडंसं आलं, खूप जास्त अशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता मी इथे तळण्यासाठी जी मच्छी मॅरिनेशन केलं त्यामध्ये मालवणी मसाला, हळद आणि हळद पिठं तुम्ही बघितलं मीच लावलेलं आणि हिरवं वाटण असं लावून मी बाजूला ठेवून दिलेलं आहे। आता इथे पातेलं ठेवलं आहे, आपण आधी थपथपीत करून घेऊया। तर मी इथे बघा तेल घातले पातेल्यामध्ये आणि कढीपत्ता घातला, एक छोटा कांदा आहे बारीक चिरलेला तो घालून घेतला आहे। फक्त आपल्याला इथे मऊ करून घ्यायचा आहे कांदा छान मऊ झाला आहे, त्याच्यामध्ये हिरवं वाटण आहे ना ते सगळं घालायचं। एकदा या हिरव्या वाटणातली तुम्ही मांदेली किंवा कुठलीही मच्छी करून बघा, खूप छान लागते। आता याच्यामध्ये मी अर्धा टोमॅटो घालणार आहे। टोमॅटोच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये कोकमसुद्धा घालू शकता, पण मला इथे टोमॅटो आवडतो त्यामुळे मी टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो हलका परतून घेतला, त्यामध्ये मीठ, हळद आणि थोडंसं धनेपूड घातलेले आहे, बाकी कोणतेच मी गरम मसाले याच्यात घालणार नाही आहे। आणि छान बघा थोडंसं पाणी घालून परतून घ्यायचं आहे, फक्त 2 ते 3 मिनिटं। आधी हिरवं वाटण छान तेलामध्ये परतवलं की छान त्याचा कच्चा वास सगळा निघून जातो। याच्यामध्ये आता वाटणातलं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला फक्त 4 ते 5 मिनिटं हे सगळं शिजवून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं झाली आहेत, हे बघा छान असं सगळा रस्सा आहे ना मस्त शिजलेला आहे। आता याच्यामध्ये ना मांदेली सोडून द्यायची सगळी आणि आपल्याला काय करायचं आहे, गॅस पूर्ण बारीक करायचा। आता याचा रंग का बदलला आहे तुम्हाला सांगते, हिरवा पूर्ण का दिसत नाही आहे तर त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातलं त्याच्यामुळे थोडासा हलका लालसरपणा आलेला आहे त्या रश्श्याला। टोमॅटो जर नसाल घाला ना त्याच्यामध्ये तुम्ही कोकम घाला, त्याने पण छान असं हिरवा पूर्ण जसा वाटणाचा रंग होता तसाच हिरवा राहील। आता पुन्हा एकदा मी झाकण ठेवलं आहे आणि फक्त एक 3 ते 4 मिनटासाठी झाकण ठेवलं आणि सगळे मांदेली बघा शिजवून घेतली। बघा तयार झाला आपला मांदेलीचा थपथपीत रस्सा, थोडीशी कोथिंबीर घातली वरून। आता आपण जी बाजूला ठेवली मॅरिनेट करून ती तळायला घेऊया मांदेली। तर हे बघा मस्त असं आपला हे रस्सा तयार आहे मांदेलीचं, बाजूला मी ठेवून देते। आता याच्यावर तवा ठेवायचा आहे। आता मांदेली फ्राय करण्यासाठी मी तवा ठेवून घेतला आहे। तवा चांगला गरम केला, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि चांगलं चारी बाजूने तव्याला लावून घेतलं, सगळं तेल पसरवून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की मग आपण तळायला घेऊया सगळी मांदेली। तेल आता चांगलं तापलं, एक एक सगळी मांदेली आहे ना मी तळायला घेते। आता फक्त हे मीठ मसालाच लावलेला आहे, जे तुम्हाला दाखवलं हिरवं वाटण, मालवणी मसाला, हळद असं सगळं लावून घेतलेलं आहे, मीठ वगैरे। आता मी नंतर आहे ना मी काय केलं आहे, ही मच्छी साफ करताना आहे ना डाळ भात मी करून घेतला बाजूला आणि भाकरीसुद्धा करून घेतली। भाकरी झाली मग ती सगळी मी बाजूला करून घेतला आणि मग आता हे तुम्हाला मी थपथपीत आणि मांदेलीचं फ्राय तुम्हाला इथे दाखवते। ते बघा ही फ्राय करून झाली आहे। आता जे पीठ उरलेलं होतं थापताना भाकरी, त्यात मी काय केलं, थोडंसं हे जे मांदेले 5 ते 6 सगळ्या घोळवून घेतल्या पिठामध्ये, ज्वारीच्या पिठामध्ये। आता बघा छान मस्त क्रिस्पी होतात। तुम्ही कोणती पण एक मच्छी आहे ना ज्वारीच्या पिठामध्ये कोट करून अशी तळा, जसं आपण बेसन वगैरे लावतो ना, तर बेसन वगैरे न लावता तुम्ही एकदा ना मच्छी कोणती पण असेल ती ज्वारीच्या पिठामध्ये घोळवून तळायला घ्या, खूप मस्त होते, अजिबात चिटकत नाही। तर ही सुद्धा मांदेली फ्राय करून माझी झालेली आहे। बघा पटकन झाली, अजिबात
अजिबात चिटकली नाही आहे. आता हे सगळं आपला स्वयंपाक इथे तयार झाला आहे. हा मस्त चविष्ट असा मांदेलीचा रस्सा म्हणजे थपथपीत. आणि इथे बघा मांदेली फ्राय. सहसा कोण मांदेली पटकन कोण खात नाही. आणि तर तुम्हाला जर कधी आणून बनवून खावीशी वाटली तर एकदा अशी नक्की खा. तर हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं डाळ भात मी करून घेतलेला, भाकरीसुद्धा करून. आणि इथे मी आता मांदेलीचं थपथपीत वाढायला घेते. तुम्ही ह्या थाळीला आहे ना मांदेली फिश थाळीसुद्धा म्हणू शकता, इतकी छान झालेली आहे. हे बघा मी भाकरीसुद्धा बनवलेली होती. आणि मस्त असा दुपारचा बेत झालेला आहे रविवारचा. संपूर्ण इथे थाळी मी तुम्हाला नाही दाखवली आहे, पण तुम्हाला मांदेलीचं थपथपीत आणि तळलेली मांदेली दाखवलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि प्लीज हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर देखील करा. आणि आपले चॅनल आहे ते प्लीज सबस्क्राईब करून घ्या. मस्त झालेला सगळा बेत. धन्यवाद.